देवा होई समाधान तुझे घेता देवा होई समाधान तुझे घेता देवा होई समाधान तुझ्या पतीला गो माझे तन मन धन तुझ्या पतीला गो माझे तन मन धन नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान तुझ्या दर्दीला गो माझे तन मन तुझ्या दर्दीला गो माझे तन मन तुझे घेता देवा होई समाधान तुझे घेता देवा होई समाधान तुझ्या पतीला गो माझे तन मन धन तुझ्या पतीला गो माझे तन मन धन नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान कुठं गेले बाबा घरचा जीव घरी नाही दिसून राहिले कुठं गेले सांगूनही नाही गेले कारभारी वा सख्या साजना राया रायावा अरे शंकरचे बाबा शंकरचे बाबा घरवालीचा आवाज येत आहे कशासाठी बोलवते हे माहित नाही पण जाऊन पाहिजे आता मी संत मालिकेतला माणूस आहो मी खाली गुणगुणत जातो काहीतरी वाकून टाक सडा ग राधे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा ग राधे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा ग राधे जरा वाकून टाक सडा माझे लाडाचे नारी रूपा रूपा ग कशाला बोलाली रूपा कुठं गेले आहे तू होते तुम्ही वा मी लांजेवर सरासमोर थोडा बस स्टॉपवरून आलो अहो का सांगू तुम्हाला पोराच्या बाहेर जागेवर ना घरी अजिबात राहत नाही हा. 10 दिवस झाले शाळेच्या सुट्ट्या लागल्या हा. शाळेच्या सुट्ट्या संपल्या तरी पोरका घरी नाही अगं त्याचे खेळण्याचे दिवस आहेत खेळू दे त्याला गौरी खेळायला वा आणि शाळेत येईल नाही दिवसभर जेवण नाही करत तोंडाला ब्रश नाही त्याला आवाज आहे शाळेत पाठवा बरं. गाडावर चढव चढव डोक्यावर बसून राहिला पोरगा बरं ठीक आहे काय हरकत नाही बापू उद्या कसा सकाळपासून घरी नाही म्हणते याची मम्मी कोठी गेला असेल पोरगा शंकर म्हटलं माझ्या बाळा शंकरा शंकरा गा बाळा रे कुठं गेला म्हटलं माझ्या शंकर बाळा गा बापू ए दादा बोंबला तर सुटला. पोटात पडत उडाला ओके मा पोटात दुखते वय याच्या पोटात उद्या कोटी गेला होता सांगतो ते आम्हाला समजलं पाहिजे हळूहळू कामा वळावती गेलतो वळावती ओके मा वळ्याच्या झाडात गेला होता हा 10 वेळा सांगतो खेळायला जाऊ नको घरच्या घरी राह म्हणून मला पाणी किती प्यायचं कोणत्या पाणी देतो प्यावाचा ओरे ओरे बापू वडाच्या झाडाखाली गेला रुपा ऐक कावा वडाच्या झाडाखाली गेला हा. तर निव्वळ वडाच्या झाडाखाली गेल्यानं पण दुखते का तसंच काही असं मला तसंच काय वाटते हा. हो व हा. याने वेगळंच काय दिसते व कोण काय दिसला होता का रे कसं दिसते कसा दिसला आई त्या वळा झाडावर एक माणूस दिसला मला ओके माय तो माणूस मग नव्हता. मग काय झालं मग? इकडे बोले चाकरी देतो बोले हो. तर झाडावरला माणूस अहो आता याला झोमला रे तिने बोलला, अहो आता याला झोमला रे त्या वळावर
मग का व? याला याचं दुखणं याची प्रकृती कोण चांगली करलं? डॉक्टर साहेब. डॉक्टर डॉक्टरकडे घेऊन जाऊ का? नाही डॉक्टरकडे नाही न्यायचं. हा. का सांगू 7-8 दिवस झाले हा. थाळीतली माता मग आपल्या गावात आली. असं? त्या मायच्या दर्ग्यात लोक रडत जातात ना, हसत येते. त्या मायच्या दर्ग्यात जाऊ ना, पोराची तब्येत दुरुस्त होऊन जाईल. चला लवकर. चला बाबा, तुझा हट्ट मला पुरवा लागेल. चला चला मेरी मैया मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं मेरी मैया तेरे दरबार में दीवाने आए हैं। मेरी मैया तेरे दरबार में दीवाने आए हैं। भक्ति में तेरे डूब गए जय हो भक्ति में तेरे डूब गए मस्ताने आए मेरी मैया हो मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं मेरी मैया तेरे दरबार में दीवाने आए हैं। मेरी मैया तेरे दरबार में दीवाने आए हैं। ओ सारे जग में तेरा बोलबाला सारे जग में तेरा बोलबाला तेरा दरबार है सबसे आला तेरा सबसे आला, तेरा दरबार है सबसे आला। जो भी आएगा दर पे तुम्हारे जो भी आएगा दर पे तुम्हारे उनके घर में होता है उजाला उनके घर में होता है उजाला उनके घर में होता है उजाला, उनके घर में होता है उजाला। नशा सुमन की भेंट तुम्हें जय हो नशा सुमन की भेंट तुम्हें चढ़ाने आए हैं मेरी मैया हो मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं हा कार्यक्रम लोकशाहीवर म्हणजे लाईव्ह चाललेला आहे सगळेजण लोकशाही चॅनलवर पहा लाईव्ह सुरू आहे ज्या दिसत नाही मागच्या डोक्याला मायच्या मंदिरामध्ये काय गर्दी झाली व काय गर्दी झाली. काय माणसं आले काय बाया आले व लेकरं बारा घेऊ आले व या मंदिरात फायदा होतो म्हणून बाया माणसं येत आहेत. बरं, बरं. तुम्हाला माहित आहे हा. माय कोण्या गावची व मला अभ्यास नाही त्या गोष्टीचा. अव माता न माझी माय व आली व झाडी तुला माता न माय माझी व आली व झाडी तुला तू अभिकट गाडी तुझा व माय माझी माता तू अभिकट गाडी तुझा व माय माझी माता माता न माझ्या मायेचा घर आहे वाकरावर माता न माझ्या मायेचा घर आहे वाकरावर कावळे हागती घरावर व माय माझी माता कावळे हागती घरावर व माय माझी माता जोर से बोलो जय माता दी. अहो पहिला नंबर लावा. एवढ्या लोकांमध्ये केव्हा नंबर लागेल. पोराची तब्येत खराब आहे जास्त. लावतो. महाराजजी, अहो बुवा साहेब, चला देवीच्या मंदिरामध्ये भक्त आले वाटते गेला पाहिजे. नमस्कार बाबाजी. अजय नमस्कार, अजय नमस्कार. अजी माझ्या मुलाची प्रकृती बरोबर नाही 8 दिवस झाले तर तुमच्या दरबारामध्ये आणलो मी. पण आज तर नंबर लागणं मुश्किल आहे जी तुमचा. नंबर तर नंबरसाठी काही पर्याय आहे का? हा?
काही पर्याय असेल बाबाजी? नाही पण आज नंबर लागणार मुश्किल आहे तुमचा. आधी काही तुमच्याकडे योजना काय बाबा? एवढे भक्त लोक आहेत तर यायचा नंबर तर नाही. माझा मुलगा सिरियस आहे बाबाजी. तर माझ्याकडे एक उपाय आहे त्यासाठी. हा. माझ्या खिशामध्ये 1000 रुपये टाकून दे आणि एक देशीचा पोवाय टाक आणि आपल्या माया माग आपल्या बोराला घेऊन ये. ठीक आहे, टाकला पैसे टाकले. ठीक आहे, ठीक. पौवाही टाकला. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे बाबा. असे महाराज पौवा हो चला हो माझ्या दर्ग्यात घेऊन जा, मुलाला घेऊन जा. पण माझे माव पण कोण्या बाळाचा आंबळा गेला मा माया पोराची सारीची सारी करा बाय याची पोराचा नंबर लावत का माझे माय राज्यावर घोडा बसवलं. हो पोराची तर पण खराब आहे. आता त्याला समोर मांडणं. अहो तसंच बोलायला लागतं तेव्हा लवकर फायदा होते. हा, मान दया म्हणतो आहे देवी. काय झालं बालिके? या दर्ग्यामध्ये आलं माझे माव माझ्या पोरावर कोण्या कर्तुक्यानं कर्री केलं तेव्हा पोराला पोट दुखते. त्याचा सत्यानाश भयाभंग त्याच्या रिटावर दिवा नको राव. बालिके, तुझ्या मुलाला माझ्या जवळ बसव. एका फकणी आहे का डॉक्टरी नाही आहे ते तुझ्या सवारी आली. म्हणून दिसे नाही हा. हो का तुझ्या जेवढ्यात बसलाय मा पाय बालिके, हा. तुझ्या मुलाचा हात माझ्या हातामध्ये दे. देवा, मा तुझ्या दर्ग्यात आलो मा काहीतरी कृपा कर. माझ्या येल मांडवाले गेला पाहिजे, मस्त वालाच्या शेंगा लागल्या पाहिजेत ना. थोडस तुलाही आणून देईन, फायदा होईल. बालिके, सांग सांग. तुझ्या मुलाचा हात बघण्यापूर्वी हा. तुला 50,000 रुपये खर्च येईल. अहो मा 50,000 रुपये हा म्हणते व. 50,000 रुपये म्हणते व. आहेत का? 50,000 रुपये आणलो काढणं आंब्यातून. मग घरी येते पैसे नाही ना. ठीक आहे, तुझी इच्छा होती तशी. का करून जाऊ द्या. कोणाच्या घरी कापूस काढायला जाईल बरोबर आहे. कुठून काही पैसे जमवून टाकतो. बरोबर आहे. हो ठीक आहे देते मा देते 50,000. बालिके, हा. मी तुझ्या मुलाचा हात बघितला. काय झालं मा सांग मा सांग. तुझ्या मुलाले माझ्या मुलाले तुझ्या मुलाले हो त्या वडावरचा वडावरचा कवड्या झोंबला आहे. कवड्या झोमला म्हणते. खरी गोष्ट आहे म्हणाली कवड्या झोमला म्हणून. तू घरी कवड्या म्हणाली मग येते कवड्यात निघाला. आणि तेही कवड्या म्हणते. सत्य गोष्ट आहे बरं हो. माता मला लटकी नाही येत. हो हो हो, ठीक आहे मा काहीतरी उपाय सांग मा. बालिके, हा. तुझा मुलगा दुरुस्त होईल. झाला पाहिजे मा झाला पाहिजे. पण मी जे वस्तू सांगेन ते वस्तू तुला आणून द्या लागेल. तू जे सांगशील ना सगळं तुझ्या दर्ग्यामध्ये आणून ठेवीन मा. सांग. लिस्ट बनव बालिके. बनवावा लिस्ट लिहा. लिस्ट पहिला. लिहा पहिला. हम्म. पहिला नको लिहा. हा, पहिला लिहून द्या. निर्लम पहिला. नाही 5 बकरे, ओके मा 5 बकरे 5 पाटा. 5 बकरे म्हणते बा. अजून 5 पाटा. तर तिने हे विचार का 5 बकरे लिहिलो हो पण 5 पाटा फरल्या किती न ना फरल्या किती म्हणा. फुटवाय पाटामध्ये पाटा जेथे बकरे चरतील तेथे पाटा चरतील. आपल्याला का करायचं. माझा विचारणं काम आहे. अहो लिहा. हा, लिहिलो हा, पाटा. सांगितलं मा. 10 कोंबडे, 10 कोंबडे का म्हणते? 10 तलंगा, का म्हणते? 10 कोंबडे. हो आरोग्य किती? आणि बिन आरोग्य किती? फुटवाय असं म्हणायचं का कोंबड्या. कोंबड्या म्हणजे कोंबडा कोणता तुला. हा, म्हणजे तलंगा म्हणते. हो तर शिकारीवरल्या किती न बाहेरच्या किती म्हणा. म्हणजे शिकारीवर बसतील ना तलंगा. हो हो, अंडे फोडते. मला नाही समजे माझं काय काय होतं. बरं, विचार विचार. हो व. लिहिले मा 10 कोंबड्या 10 तलंगा. पोताभर निंबू, काय रे रायता का काय निंबूचा पोतावर निंबूचा. लिहिले पोतावर निंबू. लिहा लिहा. पोताभर नारळ, हो पोतावर नारळ मायच्या मस्तकावर नेऊन फोडायचे आहे. हा, तर गुऱ्याचे किती म्हणा ना बिन गुऱ्याचे किती नारळ म्हणा. अहो दूध बुड्याचे लिहा. बरं. दूध गुऱ्याचे. हो 1 किलो खारक, 1 किलो खारक म्हणते. तर कोणती चिमणी खारक का कोणती खारक म्हणा. चिमणी खारक कोणती खारक. लिहिलं खेळण्या लिहितो खेळणं. चिंगलीने हिंगली विचारते ते. ए बालिके, हं? माझ्या मंदिरात झगडा करायचा नाही. नाही मा झगडा नाही करत तोंड वाजवतो मी. काय झगडा करू ती. तोंड नाही वाजत म्हणा चुका सांडवतो म्हणा. चुका. हो बालिके, हं.
5 लिटर मवाची दारू ओके मा न पुजाऱ्याने देसीच्या बंपर संघात बस पुजारी जय हो तुम्हारी मा मोवाची दारू काय लागते मा पालिके हा. 5 लिटर मवाची दारू माझ्या मंदिराच्या भोवताला गोमित्र म्हणून शिकवायला लागते पालिके अच्छा मोवाची दारू गोमित्र म्हणून शिकते हा. म्हणलं तर मंदिरामध्ये किडा किटकून नाही दिसे सपा मरून गेले वासन असं का खरी गोष्ट आहे माय चांगली आहे हो ठीक आहे मा आणून देते पालिके हा. आणि हा मी कोण? तुला 5 लिंबू देते 5 लिंबू देते हे 5 लिंबू घे चांगली बोल ना हे 5 लिंबू आपल्या मुलाच्या औषधाच्या बाजूला ठेवायचं हो ठेवीन मा ठेवीन हा. पालिके सांग ना ते आता कान देऊन लक्ष ठेव सांग मा सांग मी जे गोष्ट सांगणार ही गोष्ट तू पूर्ण करशील हा. तर तुझा मुलगा माझा मुलगा 2 दिवसातून एका दिवसात आराम होईल 2 दिवसातून एका दिवसात आराम होईल सांग मा सांग कोणता उपाय करायचा सांग पालिके सांग पण तू मी कोणत्या माणसाले हा. कोणत्या बायाले हो गोष्ट सांगायचं नाही 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 कोण्या माणसाला नाही सांगणार कोण्या बायाला नाही सांगणार मी तुला एक युक्ती सांगणार हा. ती युक्ती हो आपल्या हा. गुपित ठेवायचं हा म्हणते अव कावतो म्हणते हा. कोणती तर गोष्ट सांगतो म्हणते हा. ती आपल्या गुपित ठेवायचं म्हणते म्हणते हेंगडी अव ते तशीच म्हणते का म्हणते अव कोणाला सांगायचं नाही म्हणते हा. गुपित ठेवायचं म्हणते गुपित देवाच्या पीठ कोटी बा? गुपित. अव गुपित म्हणजे कोणाला सांगायचं नाही ठाकून ठेव म्हणते अव हो अशीच म्हणते हा, सांग मा कोणती गोष्ट वय पालिके